संपूर्ण विदर्भामध्ये मी सांगतो, लिहून घ्या की चमत्कार 4 जूनला घडणार. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी 7 वाजतापासून सुरुवात झालेली आहे आणि रामटेक मतदारसंघातील वडूर या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला. आपल्यासोबत अनिल देशमुख आहेत. भाऊ, काय सांगा, काय पहिली प्रतिक्रिया, काय लोकांना आवाहन करा? असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान 5 मतदारसंघामध्ये होत आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 तारखेला होणार आहे. म्हणजे संपूर्ण विदर्भाचं मतदान 26 तारखेला होईल. संपूर्ण विदर्भाची परिस्थिती जर पाहिली तर महाविकास आघाडी जी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकापा, जे आमचे सर्व मित्रपक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून एकोप्यानं सर्वांनी ही निवडणूक लढवली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये चमत्कार घडणार एवढंच मी तुम्हाला सांगतो. 4 जूनची वाट पहा आणि चमत्काराची वाट पहा. राजू पारवे काँग्रेसचे होते, ते तिकडे गेले आणि थेट त्यांनी उमेदवारी दाखल केली. काही फटका बसू शकतो? कसं आहे की सगळ्यांना माहीत आहे, ज्याच्या पक्षावर हे उमेदवार उभे आहे, एकनाथ शिंदे यांनी उद्धवजी ठाकरे यांच्याशी गद्दारी करून त्यांनी त्यांचा उद्धवजी ठाकरेंचा पक्षही पळवला, चिन्हही पळवलं, झेंडाही पळवला. त्याचबरोबर राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार होते उमरेडमधनं. 1 महिन्यापूर्वी ते नरेंद्र मोदी साहेबांच्या विरुद्ध, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत जोरात बोलत होते आणि एका महिन्यामध्ये आता इकडून इकडे आले आणि आज उमेदवार झाले आणि आज ते या ठिकाणी रामटेक मतदारसंघातनं इथे उभे आहेत. त्याच्या विरोधात आमचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे श्यामकांत बर्वे पंजा चिन्हावर, हे 100% निवडून येणार. संपूर्ण विदर्भामध्ये मी सांगतो, लिहून घ्या की चमत्कार 4 जूनला घडणार. नागपूरमध्ये सुद्धा विकास ठाकरे आणि गडकरी टक्कर दिसत आहे. कसं बघतात? असं नागपूरमध्ये सुद्धा माननीय नितीन गडकरी, माननीय विकास ठाकरे यांच्यामध्ये तिथं लढाई चालू आहे. संपूर्ण काँग्रेस यावेळेस एकत्र होती आणि सर्व मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसने एकोप्याने ही निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये तिथेसुद्धा अतिशय आटाकाट्याची लढाई नागपूरमध्ये सुद्धा आहे. मतदानात टक्का वाढण्यासाठी काय आवाहन करा? असं आहे की सर्वांनी, ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, सर्वांनी मतदान करण्याची आवश्यकता आहे. मतदान करण्यासाठी कोणी आळस करू नये आणि सर्वांनी मतदान करून लोकशाही आपली जिवंत राहिली पाहिजे आणि हुकुमशाही गेली पाहिजे, यासाठी सर्वांनी मतदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं आहे. अमर घटाळे, साम TV, रामटेक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.